नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. आज आपण योगा ब्लॉक्स सोबत काही संतुलित योगासनाचा सराव करणार आहे. योगा ब्लॉक्स आपल्या शरीराला आधार देतात, संतुलन बनवतात आणि प्रत्येक कठीण आसन सहज करण्यासाठी मदत करतात. म्हणून आपण आज योगा ब्लॉक्सचा उपयोग करणार आहे. तर चला मग करूया. जर तुम्हाला डंबेल्सने काही हेवी वाटत असेल किंवा बऱ्याच जणांना काही इंजुरी असेल, तर त्रास होत असेल, तर आपण ब्लॉकचा पण उपयोग करू शकतो. कसं? स्टँडिंग ठेवून या पद्धतीने आपण ब्लॉक सेट करून त्रिकोणासन करणार आहे. याच्याने बॅलन्सिंग इम्प्रूव्ह होतं आणि तुमची स्पाईनची लवचिकता वाढते. शिवाय तुमचे हात आणि पाय टोन होतात. बॅलन्स करत होल्ड आणि ब्लॉकचा सपोर्ट घेऊन त्रिकोणासनामध्ये कमीत कमी 10 सेकंड होल्ड, देन रिलॅक्स. परत असे तुम्ही 8 ते 10 रेपिटेशन्स करू शकता. सुरुवातीला अगदी तुम्ही हळूहळू सावकाश किंवा कमी टायमिंग ठेवून करू शकता. पूर्ण तुम्हाला वाकलं नाही जात म्हणून आपण ब्लॉक वापरतो. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण ब्लॉकचा सपोर्ट घेऊन ब्रिज पोज करणार आहे. तर अगदी कमरेखाली एक्झॅक्ट ठेवायचंय, सावकाश. बऱ्याच जणांना कमरेचा त्रास असतो, सो डायरेक्ट पडताना त्रास होतो, तर आपण सपोर्ट घेणार आहे ब्लॉकचा. या पद्धतीने दोन्ही पाय फोल्ड जवळ, हात खाली आणि श्वास घेत इनहेल अप. ब्रिज पोजमध्ये यायचं आहे. होल्ड 10 सेकंड्स. हिप ओपनिंगसाठी बेस्ट पोज आहे, ही बेस्ट आसन आहे आणि लोअर बॅकला छान सपोर्ट मिळतो ब्लॉकचा. देन डाऊन. परत होल्ड. लेग्सला एक स्ट्रेंथ मिळते छान. देन रिलॅक्स. याचे सुद्धा कमीत कमी 8 रेपिटेशन्स आवश्यक आहे आणि होल्डिंग पण महत्वाची आहे ब्रिज पोजमध्ये. देन रिलॅक्स. ब्लॉकनी तुमचा डायरेक्ट कमरेचा जर त्रास असेल तर तो कमी होईल नक्कीच, सपोर्ट मिळून. नेक्स्ट आपण काही सीटेड डायनामिक मुवमेंट्स करणार आहे विथ ब्लॉक्स. तर जर तुम्हाला बऱ्याच वेळा असं खाली एल्बो टेकत नसेल, तर त्यासाठी आपण ब्लॉक यूज करणार आहे. जसं की दोन्ही साईडला सुखासन किंवा सहज आसनात तुम्हाला बसायचं आहे. प्रॉपर पोश्चर स्ट्रेट असावं. साईडला ब्लॉक आणि देन हात इथे आणि 1 2 3 4 5 6. याच्याने तुमचे हात, आर्म्स टोन होतात छानपैकी आणि वेस्ट लाईनचं फॅट कमी होतं. कमीत कमी 10 वेळा तुम्ही हे करणं आवश्यक आहे. विथ ब्लॉक काही डायनामिक मुवमेंट्स करणार आहे. पालथं पडायचं आहे आपल्याला. दोन्ही ब्लॉक साईडला आणि क्रॉस. 1 2 3 4. याच्याने नेकचा जर तुम्हाला त्रास होत असेल तर तो कमी होणार. याचे कमीत कमी 10 रेपिटेशन्स करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण बॅलन्स विथ ब्रेक करणार आहे. जसं की ब्रेक पायामध्ये आहे आपल्या ब्लॉक आणि याच्यावर थांबून बॅलन्स करत एक पाय अप बॅलन्स करायचं आहे. देन मुवमेंट 1 होल्ड. डायनामिक मुवमेंट तुम्ही करू शकता. नेक्स्ट आपण ब्लॉक सोबतच जसं बटरफ्लायमध्ये आपण बसलोय तिथली आसनमध्ये दोन्ही पाय जॉईंट, ब्रिक्स समोर आणि यामध्येच दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवून डोकं जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. होत नसेल त्यावेळेस आपल्याला ब्लॉकचा सपोर्ट करायचा. ब्लॉकचा सपोर्ट घ्यायचा आहे अप अँड डाऊन. आणि जर तुमचं जात असेल डोकं हळूहळू खाली, तर एक ब्लॉक काढून परत
डायनामिक मुवमेंट्स. किंवा तुम्ही ही स्टँडिंग ठेवून या पद्धतीने रिलॅक्स राहू शकता. होल्ड फ्यू सेकंड्स. नेक्स्ट आपण कोरला मजबूत करायचं आहे आणि ब्लॉक्स या पद्धतीने ठेवून दोन्ही हात मानेखाली आणि पाय स्ट्रेट अँड देन 1 ब्लॉक 2 या पद्धतीने. नेक्स्ट आपण उष्ट्रासन करणार आहे ब्लॉकचा सपोर्ट घेऊन. कसं तर दोन्ही वज्रासनात बसायचे, देन गुडघ्यावरती यायचे. या पद्धतीने ब्लॉक पूर्ण तुमचा हात नाही जाणार म्हणून या पद्धतीने आपण सपोर्ट घेणार आहे. श्वास घेत ब्लॉकला बॅलन्स करायचे. होल्ड फ्यू सेकंड्स. होल्ड. तुमचं पोश्चर सुधारतं प्लस तुमच्या हाताची स्ट्रेंथ आणि पाठीची स्पाईनची लवचिकता वाढते. योगा ब्लॉक्समुळे आसन अधिक आरामदायी आणि प्रभावी बनतात. स्वतःच्या शरीराला नीट समजून घेत हळूहळू पुढे जाणं हाच खरा योग आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा.